नमस्कार, सलाम, गुड मॉर्निंग. उपासना गीत गायन अभियानात आपलं सहर्ष स्वागत आहे. दर रविवारी प्रसारित होत असलेला हा उपासना गीतांचा उपक्रम या लिंकवरती ऐकून झाल्यावर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आणि हो, चर्च क्वायर किंवा कुठल्याही गानवृंदाला उपासना संगीतातील 10 गीतांचं सादरीकरण करण्यासाठी आस्थापूर्वक निमंत्रण आहे. या अभियानात सहभागी होऊ इच्छित असलेल्या गानवृंदानं अवश्य या फोन नंबरवरती संपर्क साधावा. 9822639917 अथवा 9552596778. मंदिर आणि मंदिरातील सामुदायिक भक्ती उपासना यावरचा भावार्थ लक्षात घेता सामुदायिक उपासना भक्ती परमेश्वराला निश्चितच मान्य आहे, परंतु भक्तगणातील ऐक्य, प्रीती, सामंजस्य, निस्वार्थ सेवा आणि पावित्र्यपूर्ण भक्ती हे गुण परमेश्वर पाहतो. पावित्र्यमय जीवनच ईश्वराला भावतं. यासाठी आपलं मन मंदिर ईश्वराला भावेल अशी दक्षता घेणं अत्यावश्यक आहे. सामुदायिक भक्ती आराधना जर पिता परमेश्वराला मान्य आहे, तर मंडळीतील प्रत्येक भक्तानं ख्रिस्तामध्ये स्थिर असायलाच हवं. आणि अशी ही विश्वासी मंडळी जिथं एकत्रित होते तेच खरं मंदिर म्हणावं. केवळ चुना, विटा, कॉन्क्रीटची वास्तू मंदिर म्हणून शोभेलच असं नाही. परमेश्वराला सुद्धा तेवढंच अपेक्षित नाही. विश्वासणाऱ्याची भक्ती कशी असावी याचं वर्णन करताना कविवर्य रेव्हरंड नारायण वामन टिळक म्हणतात, ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर, नित्य सेवावे ख्रिस्ताते हाच माझा संसार. मोठ्या विश्वासानं पुढे ते म्हणतात, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. उपासना संगीत क्रमांक 383 वरील हे गीत आळवित आहेत उपासना संगीत गीत गायन अभियान, पुणे येथील गानवृंद. पुढील रविवारपासून सिबले मेमोरियल चर्च वाई या गानवृंदाकडून 10 गीतांचं सादरीकरण होईल. आपल्या गानवृंदाची ही तयारी असू द्यावी ही विनंती.